खेतापूर ते कलांदी बोरगाव. खेतापूर ते कलांदी बोरगाव 3 किलोमीटर आहे फक्त. 3 किलोमीटर. नागपूर किती किलोमीटर आहे ते? 25-30 किलोमीटर. हे पूर्ण जंगलच आहे पूर्ण. त्याच्यामध्ये हे डुकरासाठी बांधलेलं आहे. सागवानच आहे पूर्ण. आता इथून डांबर रोड किती दूर आहे पुढे? डांबर रोड लगेच दूर आहे. 2 किलोमीटर. हे एक म्हणायचं नाही का? त्या गावाच्या गावामध्ये आपल्या नागपूर लोकसभा आहे नाही, रामटेक लोकसभा. रामटेक लोकसभामध्ये पारवे नावाचे आमदार बीजेपीचे होते, परंतु त्यांचा 2024 मध्ये पराभव झाला आणि भारत जे 47ला स्वातंत्र्य झाला आणि 52 पासून ज्या निवडणुका होत आल्या जनपद काळापासून, इथे या भागातील बोरगाव ते कलांद्री बाजूला सोनेगाव आहेत आणि त्याच्या बाजूला कुठलं गाव आहे? खेतापूर आहे. खेतापूर, कलांद्री, बोरगाव आणि सोनापूर सोनेगाव या भागामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटचं जंगल आलेलं आहे आणि 3 किलोमीटरचं जे अंतर आहे, त्यामुळे नागपूरला जायचं आहे तर 25-30 किलोमीटर नागपूर आहेत. आणि नागपूर हे विदर्भाची राजधानी आहेत आणि भारताचे अष्टपैलू म्हणून, रोडकरी म्हणून नितीन गडकरी साहेब यांचं फार मोठं नाव आहे. आणि या परिसरामध्ये माँ अंबामाईच्या कृपेने आणि बजरंगबलीच्या कृपेने एक शेतकरी पुत्र असलेले चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे या भागाचे पालकमंत्री आहेत. आणि पालकमंत्री असताना या 25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावर, या 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये आता आलेले पंजा घेऊन आलेले आमदार आहे मेश्रामजी. त्यामुळे नाराजी आहे सरकारला का बा या भागातील जनतेने आपले उमेदवाराचा पराभव केलेला आहे आणि हे मुलं गाडी चालवत आहे आणि केव्हा गाडी पंक्चर होतील याचाही नेम नाही. म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे अष्टपैलू असलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आपण या जिल्ह्याचे पालकमंत्री आहात, अंबामाईचे भक्त आहात, करोडो पैशाची संपत्ती सरकारमध्ये जमा आहे आणि हा रोड इथं असा बनवला असल्यानंतर आपण 3 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आपल्याला काही करोडो रुपये लागणार नाही, अल्प खर्चामध्ये हा रोड होतो. परंतु या भागामध्ये कमळ बंद पडून पंजा आल्यामुळे या भागाचं काम होत नाही, अशा तक्रारी मी वणी विधानसभा विदर्भ समाजसेवक नारायण गोडे या भागातील माझे मित्रमंडळी अनेक आहे, त्यांनी म्हटलंय का बा आम्ही अनेक वर्षापासून तक्रारी करत आहोत. 10 वर्षापासून महामंडळाची बस सुद्धा या भागात बंद झालेली आहे आणि आज 30 किलोमीटर नागपुरावर अंतर असल्यानंतर विदर्भातील महत्वाचा भाग असताना पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवारच्या एरियात गेलं तर एवढं सुंदर काम आहे, परंतु इथे अष्टपैलू असलेले नितीनजी गडकरी साहेब आणि स्मार्ट असलेले देवेंद्र फडणवीस साहेब आणि चंद्रशेखरजी एक खिलाडू आहे सचिन तेंडुलकर सारखे आणि पालकमंत्री आहे, त्यांनी या भागाचा सर्वे करावा. मी स्वतः नारायण गोडे 1986 पासून सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, परंतु असे निर्दयीपणे आतापर्यंत जे कोणी नेते वागले असतील आणि या बोरगाव, सोनापूर हा जो भाग आहे या भागावर जो अन्याय होऊन राहिलेला आहे, बाजूला पॉवर प्लांट सुद्धा आहे एमएससीबीचा, इथून येताना जीव हातात घेऊन लोकांना गाड्या चालवावा लागतो
आणि गिट्टीने गाड्या पंक्चर होतात. डिलिव्हरीसाठी बाई न्यायची असली रस्त्यातच डिलिव्हरी होऊन जातात किंवा प्रॉब्लेम आला तर रस्त्यातच मृत्यू होतो. आपण या भागाचे दाते म्हणून, पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे साहेब चायपेक्षा केटल्या गरम असतात. आपल्या केटल्या जर आपल्याकडे बरोबर माहिती देत नसेल तर आपण स्वतः सर्वे करावा. आपले बाबा हनुमानजीचे आणि फार अतिशय सज्जन व्यक्ती आहे कृष्णा काका. आपण त्यांचे चिरंजीव आहात. आपण त्यांचे पुत्र म्हणून 12 फुटाचे रस्ते जनतेला द्यायचा निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण जनता तुमच्या सोबत आहे. परंतु अवघ्या 30 किलोमीटरवर हा जो रस्ता आहे हा 3 किलोमीटर अंतराचा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या तांत्रिक अडचणी दाखवल्या गेल्या. परंतु रोड होऊनच आहे तर त्याला करायला आपल्याला काय अडचण आहे. म्हणून मी साक्षात अंबा मायला हनुमानजींना नमन करतो. आणि काही चुकीचं तुम्हाला कोणी मार्गदर्शन करत असेल तर त्यांना चांगली सद्बुद्धी भेटावी अशी मी बजरंगबलींना, छत्रपती शिवरायांना, तुकडोजी महाराजांना आणि स्वच्छता राबणारे गाडगे बाबांना नमन करतो. जय महाराष्ट्र, जय हिंदुस्थान. 3 किलोमीटरचा रोड करण्याची सद्बुद्धी मिळावी अशी मी गडकरी साहेब, मुख्यमंत्री महोदय आणि पालकमंत्री बावनकुळे साहेब आपणाला सूचना देतो, नम्र विनंती करतो आणि इथेच थांबतो.